आज पेट्रोल बॉटलीत नाही डायरेक्ट कॅनीत घेतलं आणि तेच पेट्रोल घेऊन आम्ही कुठे गेलोय सांगतो आजच्या व्लॉग मध्ये तर पुरा पहा. सकाळ सकाळी बकरी बोरीची पानं खात जाय आणि आपली गाय आणि वासरू नाश्ता करत बिजी होते आणि मी मस्त उन्हात उभा होतो त्याची व्हिडिओ काढत जाऊ. आणि सकाळ सकाळचा माहोल बी एकदम चांगला राहते म्हणून तुम्हाला तो माहोल दाखवला मी आलो अमोलपुरे जवळ. तुमच्या भावाचं किंवा बहिणीचं किंवा कोणाचं लग्न असलं तर गाडी बुकिंग कर जा रे बा. का असो मग तुमच्या शेजारचं आणि कोणती लॉंग ट्रिप असली तरी आपल्या भाऊशी संपर्क साधा. भाऊचा सगळा ऍड्रेस आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करला, लवकर जाऊन पाहून घ्या. कसं आहे बो गाडीचा एसी तुम्हाला गरमा होणारच नाही डायरेक्ट. अरे भाऊ डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिला, लवकर जाऊन बुकिंग करून घ्या, नाही अशी गाडी निघून जाईल फटकन. तुलंगेपासून वाडेगाव आपल्या प्रशांत पाटलाची गाडी होती, त्याने बी 1 नाही 2 नाही डायरेक्ट लायब्ररीवर आणून सोडलं. दुपारी 2:30-3 वाजता सदा म्हणे बस स्टँडवर ये, तुला एक जुमुक देतो. सदा तर काही नव्हतं तरी पण आपल्या शहापूरचे आकाश मामा तिळके भेटले बा तरी. चॅगी घेतला आणि त्याला दिला निरोप. ते म्हणत चाल म्हणत भाषाकडे भेटू, मग काही विषय नाही म्हटलं आरामशी जा. ते घराकडे गेले, मग सदा आलाय दोघांना घेऊन. मग सदा मी बसलो गाडीवर, कॅन घेऊन निघलो पेट्रोल पंपावर. आज पेट्रोल शिशी गिशीत नाही डायरेक्ट कॅनीत भरलं आणि वापस निघालो लायब्ररीकडे. आणि आता तुम्हाला वाटत असेल ते एवढं मोठं पेट्रोल काल चालवलं, तर ते पेट्रोल पाहिजे आपल्या सदाच्या काकाला फवारासाठी. सदाच्या काकाचा वावर फवारायला पण आता म्हणतात सदाच्या काकाले का. सरळ पोहोचलो आपल्या लायब्ररी जवळ आणि आम्हाला लायब्ररी मध्ये सोडून द्यायला आले आपले शुभम भाऊ. त्याला दिला निरोप आणि मी आलो अंदर. अंदरून डायरेक्ट बाहेर पडलो, बाहेरून डायरेक्ट घराकडे निघलो. आणि सदाभाऊची गाडी बघा किती मोठी पाय झाली. त्याची गाडी तर काही दुरुस्त झाली नाही, पण त्याच्या गावातली गाडी सापडली. आता आपल्याला कोणती गाडी सापडेल तर सापड बा. आणि तेवढ्यातच आपल्या देवाभाऊची गाडी भेटली. तर चला मग आजच्यासाठी एवढंच. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, फॉलो करायला विसरू नका. ते लोक होऊन जाऊ दे आता. तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो, तुझा झगाग झगाग वाऱ्यावर उडतो.